नमस्कार शेतकरी मंडळी, मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी राजा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये आणि ज्या प्लॉटमध्ये प्रॉब्लेम काय आहे थ्रिप्स। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती की ओपन प्लॉट करणं हे थोडंसं रिस्की काम आहे आणि ओपन प्लॉटमध्ये थ्रिप्सचं नियोजन कशा पद्धतीने करायचं, तसेच बोकड्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती करून घेणार आहोत। तर चला शेतकरी मित्रांनो, आजचा हा प्लॉट बघून घेऊया। हा प्लॉट आहे मोहोळ तालुक्यामध्ये। तर प्लॉट बघून घ्या पहिला, आपण त्याच्यानंतर याच्यावरती चर्चा करूया। तर मित्रांनो, हा प्लॉट अशा पद्धतीचा आहे। या प्लॉटमध्ये थ्रिप्सचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे आणि प्लॉट आहे ओपनला। तर या प्लॉटसाठी आपल्याला ओपनमध्ये खूप काही करावं लागणार आहे, जेणेकरून स्प्रे आपल्याला जास्त पद्धतीचे घ्यावे लागतील जेव्हा आपल्याला ह्याच्यावर कंट्रोल ठेवायचा आहे। ओपन प्लॉटमध्ये थ्रिप्स हा जास्त प्रकारे असतो। तसं तुम्ही इंदापूर साईडला आपले शिमला मिरची बघितल्या, ज्या मिरच्या आपण नेट हाऊसमध्ये खूप प्लॉट तिकडे सक्सेस केलेला आहे, त्याच्यामध्ये कसं आहे, नेट हाऊस असेल तर मिरची म्हणजे थ्रिप्स खूप कमी असतो। स्प्रे तुम्ही थोडेफार घेऊन होऊ शकतं थ्रिप्स कंट्रोलमध्ये, परंतु याच्यामध्ये ओपन प्लॉटला थ्रिप्स कंट्रोल करणं थोडंसं अवघड आहे। तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा रोगार आणि आसोटाप ही साधी स्प्रेची फवारणी आहे ही घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्ही एक्सपोनस घ्या। एक्सपोनस घेऊन झाल्यानंतर तुम्ही टाटामेडा आणि आलिका घ्या आणि त्याच्यानंतर एकदा तुम्ही बेनिवॅक घेऊ शकताय, जेणेकरून याच्यामधला पूर्ण जो थ्रिप्स आहे तो कमी होऊ शकतो आणि पूर्णपणे आपले जे झाडं बोकडण्याचे जे प्रमाण आहे ते पूर्णतः कमी होऊ शकतं। तर तुम्हाला दाखवतो पहिलं की याच्यामध्ये हे कशा पद्धतीनं बोकडा तुम्हाला दिसून येतो। तर हे बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये हे झाड पूर्णपणे बोकडायला सुरुवात झालेलं आहे। हे थोडंसं स्क्रॉचिंग दिसतंय आणि हे बोकडायलेलं आहे। येथे जर पानं पूर्ण जाम झाली तर याच्यामध्ये हे झाड बोकडून जाईल, परंतु याला जर फ्रेश शेंडा आपल्याला काढायचा असेल आणि फ्रेश पूर्णपणे झाड फ्रेश पाहिजे असेल तर याच्यासाठी तुम्हाला स्प्रे 1 दिवसाआडच घ्यावे लागतील सुरुवातीला, आणि जेव्हा ते चांगल्या पद्धतीचे होईल त्याच्यानंतर तुम्ही स्प्रे टायमिंग वाढवू शकताय। इथं बघू शकता एक झाड पूर्णपणे बोकडून गेलेलं आहे। याच्यामध्ये प्लास्टिक व्हायरसची ही लक्षणं दिसत आहेत आणि झाड पूर्णपणे बोकडलेलं आहे आणि याच्यामध्ये थ्रिप्स पण दिसतो, थोडासा थ्रिप्सचे किडे आहेत याच्यामध्ये। आणि तसंच इथे बघू शकताय आणि तसंच इथे बघू शकताय, येथे या झाडांमध्ये थ्रिप्स जास्त आहे म्हणून येथे झाडं बोकडलेले आहेत। तसं तुम्ही पुढे जर बघायचं झालं तर इथं बघू शकताय तुम्ही, इथे हे प्लास्टिक वायरचं थोडंसं लक्षण दिसतंय। ओपन प्लॉटला स्प्रे आणि ड्रिप याचं खूप महत्त्वाचं म्हणजे एकदम टाइम शेड्यूल असलं पाहिजे, ते अजिबात हुकता कामा नाही। शेड्यूलसाठी तुम्हाला जर शेड्यूल तुमच्याकडे स्वतःचं नसेल, तुम्ही कोणाची कन्सल्टिंग घेत नसाल तर आपलं शेड्यूल तुम्हाला मिळू शकतं आपल्या चॅनलवरती। आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकताय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कसं आहे की पुढे आपण जे व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओची पूर्ण माहिती आणि ते व्हिडिओ तुम्हाला येत राहतील। तर चला शेतकरी मित्रांनो, आजचा हा प्लॉट तुम्ही बघितला कशा पद्धतीचा आहे, असंच आपण नंतर अजून व्हिडिओमध्ये प्लॉट बघणार आहे। तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ सोबत। धन्यवाद।